श्री गणेशाय नमो. श्री सरस्वते नमः. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. त्या पुरुषाने जग न पाहता पाहिले, काही न करताच सर्व केले व न भोगताच सर्व भोग भोगले. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व झाला अंगेची तो. एका ठिकाणी बसूनच तो सर्वत्र गेला. आता असो हे वर्णन अर्जुना, तो स्वतः सर्व विश्वच होतो. श्लोक. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्नी दग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधा. ज्ञानोबा तुकाराम. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा काही संचरेना. ज्या पुरुषाला कर्म करण्याचे वाईट वाटत नाही आणि त्या कर्माच्या फळाची इच्छा करीत नाही, आणि हे कर्म मी करीना अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे जयाचे मन विटाळेना. आणि हे कर्म आहे व मी ते करीन किंवा आरंभलेले कर्म बरोबर शेवटाच नेईन असा संकल्प ज्याच्या मनाला शिवत नाही. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. आत्मज्ञानरूपी अग्नीच्या मुखात ज्याने आपली सर्व कर्मे जाळली, अर्जुना, असा पुरुष म्हणजे मनुष्यवेशाने पूर्ण ब्रह्मच होय असे समज. श्लोक. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रया कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सा. ज्ञानोबा तुकाराम. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू होऊन असे. जो शरीराच्या ठिकाणी उदास आहे, कर्माचे फळ भोगण्याची ज्याची इच्छा नाही, नित्य प्रसन्न चित्त जो असतो, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची आवगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. जो संतोषाच्या माझघरात बसून आत्मानुभवाचे जेवण जेवित असतो व ते जेवण कितीही वाढले गेले तरी त्याची तृप्ती होतच नाही. श्लोक. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त्वा सर्व परिग्रहा शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषं. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा समासिद्धावसिद्धोच्च कृत्वापि न निबध्यते. ज्ञानोबा तुकाराम. कैसी अधिकाधिकावडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोंडी अहंभावेसी. ज्याची आत्मसुखाची आवडी उत्तरोत्तर वाढत जाऊन जो अहंभावास आशेला त्या आत्मसुखावरून ओवाळून टाकतो व आत्म्याचे महासुख भोगतो. म्हणून अवसरे जे जे पावे की तेने चितो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो ज्याच्या ठिकाणी आपपरभाव नसल्यामुळे ज्यावेळी जे प्राप्त होईल तेवढ्यानेच तो संतुष्ट असतो. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये, ऐके ते आहे तोची झाला. तो आपल्या दृष्टीने जे जे पाहतो ते ते तोच होतो, जे जे ऐकतो ते ते तोच होतो. चरणी हन चाले मुखे जे जे बोले, चेष्टा जात ते तुले आपणची जो. पायाने जेवढी चालण्याची क्रिया होते किंवा मुखाने बोलण्याची जी क्रिया होते तितकी सर्व क्रिया तो आत्मस्वरूपच पाहतो. हे असो विश्व पाही जयाशी आपण पे वाचुनी नाही, आता कवन ते कर्म काही बाधितया ते. हे असो संपूर्ण जगच त्याला आत्मस्वरूप दिसते. अशा स्थितीत त्याला बंधनकारक होईल असे त्याच्याहून निराळे कोणते कर्म राहिले सांग. हा मत्सरू जे उपजे ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलवरी. आपल्याला हे बंधनकारक आहे असे वाटून ज्याच्याविषयी मत्सर उत्पन्न होईल असे त्याच्याहून दुसरे काहीच नसते, मग त्याला निर्मत्सर हा शब्द तरी कशाला लावायचा. म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मूची कर्मरहितू, सगुण परिगुणातीतू येत भ्रांती नाही. म्हणून असा पुरुष पूर्ण मुक्त असतो. तो कर्म करीत असतो तरी कर्मरहितच असतो, सगुण असला तरी गुणरहित असतो, यात मुळीच शंका नाही. श्लोक.
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसा यज्ञाया चरता कर्म समग्रं प्रविलीयते. ज्ञानोबा तुकाराम. तो देहसंगे तरी असे चैतन्यासारिका दिसे पाहता परब्रह्माचे निकसे चोकाळू भला. तो ज्ञानी पुरुष देहाचा संबंध वागवतो असे दिसते, पण तो चैतन्य रूप असतो. परब्रह्माची कसोटी लावून पाहता तोही शुद्ध परब्रह्मच ठरतो. ऐसाही तरी कौतुके जरी कर्मे करी अज्ञादिके तरी ती लया जाती निषेके तयाच्या ठाई. असे असूनही जर त्याने यज्ञाधिक कर्मे केली तरी संपूर्ण त्याच्या ठिकाणी लय पावतात. अकाळीची अभरे जैसी उर्मी विना आकाशी हारपती आपेसी उदयली साती. ज्याप्रमाणे अकाळी आलेली अभरे पाऊस न पडता तिथल्या तिथे आकाशात निशेष नाहीशी होतात, तैसी विधिविधाने बहुविहिते जरी आचरे तो समजते तरी ती ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. त्याप्रमाणे सर्व विहित कर्माचे आचरण जरी ज्ञानी पुरुष करीत असला तरी ती सर्व त्याशी आत्मरूप होऊन ऐक्य पावतात. श्लोक. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. ज्ञानोबा तुकाराम. हे हवन मी होता का ये यज्ञ हा भोगता ऐसिया बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या. हे हवन कर्म मी हवन करणारा किंवा या यज्ञात हा भोगता अशी भिन्न भिन्न बुद्धी त्याच्या ठिकाणी नसते, म्हणजे त्याला सर्वत्र एक अद्वैत ब्रह्मच भासत असते. जे इष्टयज्ञ यजावे ते हविर्मंत्रादी आगवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. ज्या इष्ट यज्ञाचे यजन करायचे ते हविर्द्रव्य मंत्र वगैरे तो अविनाशी आत्मस्वरूपच पाहतो. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधाले दयासम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. म्हणून जे ब्रह्म तेच कर्म होय असे जो आत्मज्ञानाने दोन्ही एकरूप पाहतो, अशा ज्ञानाचे कर्म करणेच हे अर्जुना नैष्कर्म्य असते. आता अविवेकु कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासन जी आणिले योगाग्नीचे. आता अविवेकरूपी बालदशा सुटून ज्यांचे विरक्तीशी लग्न लागले व म्हणून मग ज्यांनी योगाग्नीची उपासना सुरू केली. श्लोक. दैवमेवा परे यज्ञं योगिना पर्युपासते ब्रह्माग्ना व परे यज्ञं यज्ञेनेवोपजुह्यति. ज्ञानोबा तुकाराम. जे यजनशील अहर्निशी जी अविद्या हविली मनेशी गुरुवाक्य हुताशी हवन केले. जे असे अद्वैत ब्रह्मबुद्धीने अखंड यजन करतात व ज्यांनी गुरुवचनरूपी अग्नीत मनासह अविद्येचे हवन केले ती योगाग्निकी यजिजे तो दैवयज्ञू म्हणिजे. जेने आत्मसुख कामीजे पंडुकुमरा. ते अशा रीतीने जीव ब्रह्म ऐक्यरूप योगाग्नीचे यजन करतात, म्हणून त्या यज्ञाला दैवयज्ञ म्हटले जाते. असे यज्ञ करून ते त्या यज्ञापासून आत्मसुखाच्या प्राप्तीची इच्छा करतात. दैवास्तव पाळन जो चिंतिना देहभरण तो महायोगी जान दैवयोगे. जो कोणी देहाचे पालनपोषण सर्वस्वी दैवाने होते असे समजून दैवावर टाकतो व देहाच्या पोषणाची चिंता करीत नाही, तो त्या दैवयोगाने महायोगी समजला जातो. आता अवधारी सांगे नानिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञू देख उपाशीजे. आता अर्जुना आणखी एक सांगतो ऐक. जे ब्रह्मरूप अग्नी ठेवून अग्निहोत्री झाले ते यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. श्लोक. श्रोत्रादींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्यति शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निषु जुह्यति. ज्ञानोबा तुकाराम. एक संयम अग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी. या योगसूत्राप्रमाणे धारणा ध्यान समाधी हे तिन्ही एका वस्तूच्या ठिकाणी करणे याला संयम म्हणतात. कित्येक आसक्तीरहित असल्यामुळे पवित्र झालेल्या इंद्रियरूपी द्रव्याचे या युक्तित्रयरूप मंत्राने
संयमरूपी अग्निहोत्राच्या ठिकाणी यजन करतात. युक्तित्रय म्हणजे शरीरात धातू साम्य राहील अशा रीतीने आहार, विहार व निद्रा यांचे शास्त्रानुसार नियमन करणे होय. विषय वैराग्याने विषयासक्ती सुटली की इंद्रियरूपी द्रव्य शुद्ध होते. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले, ते तापावृत झाले इंद्रियानळ. कोणाच्या ठिकाणी वैराग्यरूपी सूर्य प्रकाशू लागतो व त्यांचे आहार विहार सर्व संयमाने होतात, तेव्हा त्यांच्या ठिकाणी इंद्रियरूपी अग्नी धूमरहित होऊन तेजस्वी होतो. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली, ते आशा धुमे सांडिली पाचही कुंडे. तो अग्नी मग विरक्तीची ज्वाळा घेतो. त्या ज्वाळेत मनोविकारांची लाकडे पेटू लागतात. त्या इंद्रियरूपी 5 कुंडात यत्किंचितही आशेचा धूर राहत नाही. मग वाक्यविधीच्या निरवडी विषय आहुती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. मग त्या प्रज्वलित इंद्रिय कुंडात सद्गुरूचे वाक्य हेच विधिवाक्य जाणून त्या विधिवाक्याच्या विश्वासावर सर्व विषयांचे हवन केले जाते. श्लोक. सर्वानिंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे, आत्मसंयम योगाग्नो जुह्यति ज्ञानदीपिते. ज्ञानोबा तुकाराम. एकी अया परिपारता, दोषू क्षाळिले सर्वता, आणि की हृदयारणी म्हणता विवेकू केला. याप्रमाणे कित्येक योगी पुरुष आपले पाप नाहीसे करतात. कित्येक जण आपल्या हृदयाची अरणी म्हणजे मंथनाचे खालचे काष्ट अरणी करून विवेकाची रवी करतात. तो उपशमे निहटिला, धैर्येवरी दाटिला, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. मनाच्या उपशमाने रवी घट्ट धरून अतिशय धैर्याने व गुरुवाक्यावरील दृढ विश्वासाने जोरदार मंथन करतात व ज्ञानाग्नी काढतात. ऐसे समरसे मंथन केले, तेत झडकरी काजा आले, जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे. असे समदृष्टीने मंथन केले असता तत्क्षणी कार्य झाले समजावे, कारण त्या मंथनाने ज्ञानाग्नी प्रगट होतो. पहिला रिद्धिसिद्धीचा संभ्रमू, तो निवर्तोनी गेला धुमू, मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू. प्रथम रिद्धिसिद्धी यांचा मोह हा धूर निघून जातो व मग अग्नीची ठिणगी प्रगट होते. तया मनाचे मोकळे, तेची पेटवण घातले, जे यमनियमी हळुवारले आयते होते. त्या ठिणगीत यमनियमांच्या अभ्यासाने आयते वाळून शुष्क झालेले व विषयरहित झालेले मनाचे पेटवण घातले. तेने साधुकोपणे ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराची समिधा, स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. त्या पेटवणाने ज्ञानाग्नी प्रज्वलित होऊन तो ज्वाळांनी युक्त होतो व त्या ज्वाळेमध्ये विषयाचे विविध स्नेह हेच तूप, त्या तुपासह नाना वासनांच्या समिधा जाळल्या जातात. तेत सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माच्या आहुती, ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिदलिया. तेथे त्या प्रदीप्त ज्ञानाग्नीत यज्ञकर्त्याने सोहम मंत्राने, मी तो आहे या मंत्राने सर्व इंद्रिय व त्यांची कर्मे यांच्या आहुत्या दिल्या असता पाठी प्राणप्रक्रियेची सुर्वेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी, ते तव भृत समरशी सहजे झाले. नंतर प्राणाचे कर्म हीच स्त्रुवा म्हणजे ज्या पात्राने आहुती टाकतात ते पात्र, त्या स्त्रुवेने अग्नीत पूर्णाहुती दिल्यावर समदृष्टीरूप अवभृत स्नान होते. मग आत्मबोधीचे सुख, जे संयमाग्नीचे हुतशेष, तो चिपुरोडाशू देख घेतला तीही. मग आत्मज्ञानाचे हे जे संयमाग्निहोत्राचे शेष, तो पुरोडाश ते सेवन करतात. एक ऐसियाही यजनी, मुक्त जे झाले त्रिभुवनी, या यज्ञक्रिया तर्यानानी परिप्राप्यते क. कित्येक जण अशा प्रकारे यजन करून या संसारातून मुक्त होतात. या सर्व यज्ञक्रिया भिन्न असल्या तरी त्यांच्या योगाने प्राप्त होणारे फळ मात्र एकच असते. श्लोक. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्ततापरे, स्वाध्यायज्ञान यज्ञाच
यतया संशितव्रता ज्ञानोबा तुकाराम. एक द्रव्ययज्ञू मणिपती, एक तपसामग्रिया निपजविती, एक योग या गुह्या हाती जे सांगितले. एक द्रव्ययज्ञ म्हटला जातो. कोणी तपाच्या सामग्रीलाच निर्माण करतात. शास्त्रात सांगितलेला अष्टांग योगरूप यज्ञही एक आहे. एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञू म्हणिजे, ज्ञानेज्ञ यगमिजे तो ज्ञानयज्ञू. शब्दाने शब्दाचे यजन म्हणजे आपल्या मुखातून वेद शब्दाचे अध्ययन करणे हा वाग्यज्ञ होय. ज्ञानाने ज्ञेय असे परब्रह्म जाणणे तो ज्ञानयज्ञ होय. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता ती साकडे, परी जितेंद्रियाची चिघडे योग्यतावसे. अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत, कारण यांच्या अनुष्ठानात कष्ट पडतात. असे असूनही जितेंद्रिय पुरुषासच ते योग्यतेनुसार साधू शकतात. ते प्रवीणतेत भले आणि योग समृद्धी आतिले, म्हणून आपण पाती केले आत्महवन. अशा रीतीने इंद्रियांना जिंकण्यात चांगले प्रवीण योगाभ्यास संपन्न होतात. म्हणून आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या जीवदशेचे हवन करतात, म्हणजे जीवदशेचा नाश करतात. श्लोक. अपाने जुयती प्राणम प्राणे पानम तथा परे, प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायणा. ज्ञानोबा तुकाराम. मग अपानाग्नीचे निमुखी, प्राणद्रव्ये देखी हवन केले की अभ्यास योगे. कोणी अभ्यासाच्या साह्याने अपानरूपी अग्नीच्या मुखात प्राणरूपी द्रव्याचे हवन करतात, म्हणजे नुसता रेचक प्राणायाम करतात. एक अपानू प्राणी अर्पिती, एक दोही तेही निरुंदिती, ते प्राणायामी मणिपती पंडुकुमरा. कोणी प्राणाच्या ठिकाणी अपानाचे हवन करतात, म्हणजे केवळ पूरकच करतात. कोणी प्राण व अपान या दोघांचीही रोध करतात, म्हणजे केवळ कुंभक करतात. हे सर्व प्राणायामी म्हटले जातात. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्यति, सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषा. ज्ञानोबा तुकाराम. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे, प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे लय योगातील वज्रासन साधनादी क्रमाने व सर्व आहाराचे नियमन करून प्राणाचे प्राणाच्या ठिकाणीच उल्हासाने हवन करतात. ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे यजनशीळ, जी यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. हे सर्व यज्ञ मोक्षाकरताच आहेत व मोक्षाची इच्छा करणारेच हे यज्ञ करीत असतात. ते अशा यज्ञाच्या द्वारा मनाचे दोष नाहीसे करतात. जया अविद्या जात जाळिता, जे उरले निज स्वभावता, ते अज्ञानी होता उरेचिना. अशा रीतीने त्यांनी आपली सर्व प्रकारची अविद्या नाहीशी केली असता उर्वरित जी मूळ ब्रह्मरूप स्थिती राहते, तेथे अज्ञानी हवन करणारा हे काहीच राहत नाही. जेत यजितयाचा कामू पुरे, यज्ञीचे विधान सरे, मागुते जेतुनी ओसरे क्रिया जात. तेथे यज्ञ करणाऱ्याची यज्ञ करण्याची इच्छाही नाहीशी होते किंवा मोक्षेच्छा पूर्ण होते. याच्याकरता यज्ञाचे विधानही राहत नाही. किंबहुना जेथून संपूर्ण क्रिया मागे फिरतात, म्हणजे कोणती क्रियाच जेथे राहत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.